मिस्टर रजत कुडाळकर मॅन ऑफ द मॅच. बॅट्समन चला प्लीज कम, बॅट्समन प्लीज कम. चला चला या रजत कुडाळकर मॅन ऑफ द मॅच. चला जरा लवकर चला बॅट्समन. बघा टॉस आम्ही पहिल्या इनिंगच्या वेळीपासून मागे लागलो तुमच्या. लवकर टॉस करा, लवकर टॉस साठी या. रजत कुडाळकर चला या. नमस्कार. आजच्या या शेवटच्या सामन्यात सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिलो चेंडू फुल टॉस, इनसाइड आउटचा फटको खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव धावपलकावर जोडली गेली. आमिर गडेकर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाची जबाबदारी. 4 षटकांचा सामनो. बरोच उशीर झालो या सामन्याक, पण तरी सुद्धा काय होताला मैदानावर, काय घडतला, काय बिघडतला. स्ट्राइक एंडला भाऊ सूरज गावडे. अप्रतिम डिलेव्हरी. यष्टीरक्षकानं कदाचित चान्स मिस केलो की काय. पंचांचा कदाचित भास झालो असतलो. कट करण्याचा होतो प्रयत्न, पण बघा आमिर गडेकर आधीच ओळखलेला आणि त्यामुळे टप्पो पडल्यानंतर आतल्या बाजूक वळणारो चेंडू. आउट स्विंग इन स्विंग दोन्ही करण्याची ताकद. अप्रतिम डिलेव्हरी. परत एकदा काहीच नाही, कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशा पद्धतीने चेंडू यष्टीरक्षकाच्या वळ्यात स्थिरावलो. आतापर्यंत धावा फक्त एक. सफल झालेलो भाऊ मिड विकेटचो क्षेत्ररक्षक स्क्रीनवर इलो. जर ह्यो चेंडू हातात रवलो असतो तर पुढचे गजाली, पण हातातून निसटलेलो चेंडू. फंबल झालेलो क्षेत्ररक्षक. धावान पूर्ण केलेली 1 धाव. 5 चेंडू 2 धावा. यावेळी फटको बसलो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडलेला बॉक. देव इल्लो देव, पण पदर नाही होतो घेऊ. संधी दिलेली चलान पहिल्या विकेटसाठी. दोन्ही संघांसाठी जिंकणं गरजेचा. आणि सध्या जर विचार केला तर
शार्वेल 26 संघ नाणेफेक जिंकान घेतलेलो फलंदाजीचो निर्णय आणि त्यांच्या विरोधात साईबाबा क्रिकेटर्स सध्या तरी चांगल्या परिस्थितीत चांगल्या कंडिशन मध्ये सगळे खेळाडू चांगली कामगिरी करताना शपलोन खेळण्याचा प्रयत्न यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चित्त्याची चपळाई बुलेट ट्रेनचा स्पीड महत्वाच्या क्षणी आणि स्ट्राइक रोटेट केला स्ट्राइक एंडला सूरज गावडे उर्फ भाऊ मगाच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली पण आता भाऊ काय करतलो ता महत्वाचा आतापर्यंत काय झाला यापेक्षा या सामन्यात काय होताला याच्यावर सगळी भवितव्य सगळी गणित अवलंबून यावेळी फटको फसलो कारण जोडालो झेल खाली क्षेत्ररक्षक सेफ हँड भाऊ 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 बॅक टू दी पवेलियन डिझाईन टाक पेटवून डिझाईन नवीन फलंदाज मैदानात दाखल रुद्रा यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेलो पटको सुजित स्क्रीनवर इलो आणि जोपर्यंत परतीची फेक येता तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आडव्या बॅटचा फटको परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास एक धावांत पूर्ण झाली एका धावेच्या मदत 3 धावसंख्या पोहोचली 6 धावा धावफलकावर लो टोटलच्या सामन्याकडे वाटचाल आणि त्यात भाऊची विकेट काय होताला या मॅच मध्ये चांगलो चेंडू परत एकदा त्याच दिशेल सुजित कडे आतापर्यंत किती बॉल इले माहित नाही पण सुजित आता खुश असतलो कारण 3 चेंडू सलग सुजित कडे सुजितने या खास स्पर्धेसाठी खरेदी सुद्धा केली पर यावेळी झेलची संधी वळ्यात येऊन चेंडू स्थिरावलो आणि सुजितला माहिती असा ज्यावेळी मैदानावर झेल सुटलो जाता त्यावेळी कॉमेंटेटर कशी आरड घालता त्यामुळे ते का ह्यो झेल टिपणा कोणत्याही परिस्थितीत गरजेचा होता आणि त्याही पलीकडे आकाश टिपलेलो झेल आकाशची गेलेली विकेट नंबर 2 दुसरी विकेट धावफलक स्थिरावला 7 या आकड्यावर दोन षटकांची सांगता झाली 2 षटकाच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावला अडकला फक्त 7 या आकड्यावर नवीन गोलंदाजी मार्कवर रोहन नावाचो काय करतलो रोहन गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगला प्रदर्शन रोहन कडून या सामन्यात देखील पहिलो चेंडू स्विंग अँड मिस चेंडू पळीचो संपर्क नाही वलय मारलेलो चेंडू डॉट बॉल निर्धाव पडसार रवलेलो चेंडू पोलांडो चेंडू यावेळी मोठो फटको मारण्याचा प्रयत्न फक्त
फलंदाज फक्त वारा घालूचा काम करता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक जणू काय रुसान बसला. धावसंख्या 7 या आकड्यावर. लांबसून खेळण्याचा प्रयत्न होतो, कव्हरच्या कदाचित कपाळावरसून खेळण्याचा प्रयत्न, पण एकच धावेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरसावली, ती फक्त एका धावेनिशी 8 या आकड्यावर. अल्डोना कप 2024 चो थरार. उद्याच्या दिवसात सुद्धा मातब्बर संघ, मातब्बर उपस्थित खेळाडू. चांगलो चेंडू, चांगलो फटको, पण एकच धाव मिळतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं सुद्धा चुकीचा असताना, कारण स्क्रीनवर सुपरमॅन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 9 धावा. इनसाइड एज, तटक्या पेचून चेंडू आरपार. आणखी एक विकेट, आणखी एक कलाम लागला. आणखी एक फलंदाज डगआउटच्या दिशेन, रावनेच्या दिशेन. जो तो येता एका दुसरो चेंडू खेळता, फक्त हजेरी लावण्याचा काम आणि वलय मारून जाता. शेवटच्या सामन्यात आणि 5-5.5 वाजन गेल्यानंतर तुमका मोठे फटके कठीण असतात. अशा वेळी तुमचे एकेरी दुहेरी धावा महत्वाचे असतात. मोठ्या फटक्यानी धावा मिळतील की नाही हे सांगू शकणार नाही, पण सिंगल डबलने धावफलक हलता ठेवू शकतात. यावेळी शुभम जाने केलेली चूक, पण जॉडी बघा, कोणी काही एक बोलायचो नाही, कारण स्वतः मालकाने कॅच सोडला. स्वतः मालकान जीवनदान दिला शुभम जाक. यावेळी 6 वाजता, संध्याकाळच्या 6 वाजता मिड विकेट क्लिअर करणं इतक्या सोप्या नाही. असा एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावली. 10 धावा धावफलकावर, फक्त 10. आणि शेवटचा षटक करतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जा काय करूचा, या 6 चेंडूंवर करूचा लागतला शार्विल 26 संघाक. कारण जो जिंकतलो कदाचित त्याच्यासाठी पुढच्या फेरीची दारा उघडतली, आणि जो हरतलो त्याका पायरे उतराचे लागतले. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू असतले या इनिंग मधले. नंतर असा होऊ नये. दिवस गेलो रेटा रेटी आणि चांदण्यात कापूस काती. कोणी एक काही एक बोलायचो नाही, कोणीही काहीही बोलायचो नाही, कारण कॅच टीमच्या मालकान सोडला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 डबल गेम 11. फुल टॉस. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने घेणारा क्षेत्ररक्षक धावांत पूर्ण केलेली 1 धाव, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 12 धावा. शुभम जान 2 मोठे फटके मारले. जॉडीच्या विश्वासावर मारलेले 2 मोठे फटके शुभम जाच्या बॅट मधून.
बघा जॉडीच्या विश्वासावर मारलेलो तिसरो फटको, यावेळी चेंडू आकांड्याच्या पार, फरार फरार फरार, चौकार. डीजे टाक पेटवून. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोचली 16 या आकड्यावर. हो 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 हो, नक्की मैदानावर काय चालला बघा. क्षेत्ररक्षकांच्या हातात बॉल रवाचे बंद झाले. 17 या आकड्यावर धावसंख्या. साईबाबा क्रिकेटर्सच्या संघ मालकाक सुद्धा थोडीशी खरेदी करूची लागत. एखादी फेविकॉलची बॉटल तुमका उपलब्ध करून देऊची लागतली. आतापर्यंत कदाचित दुसरा चौथो झेल, चौथा कॅच ड्रॉप झाला. परत एकदा कारण उडालो, यावेळी सुजित सुजित अप्रतिम. आतापर्यंत तो दुसरो झेल सुजित कडून टिपलो गेलो. दुसरा कॅच. चला न्यू बॅटर, चला जरा लवकर चला. शेवटचो चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. 17 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूसाठी योगेश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. योगेशच्या बॅट मधून उडालेलो कारंजो, यावेळी अमीर गडेकर झेल खाली. शोधा शोधा शोधा, साईबाबा क्रिकेटर्सच्या मालकाक शोधा. मगापासून हीच चर्चा होती. एक इन्व्हेस्टमेंट, एक फेविकॉलची बॉटल. थँक्यू डीजे. धावफलकावर स्थिरवली. धावसंख्या 19. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 19 ऑन दी बोर्ड. 20 रन्स टू विन. जस्ट 24 डिलिव्हरीज. 24 मध्ये 20 धावांची आवश्यकता. ढकलून जरी काढले तरी सुद्धा एक धाव करून सामनो जिंकलो जाऊ शकता. पण काय होताला मैदानावर सांगण्यासाठी ऐकूया आवाज परत एकदा राज बांदोडकर. Thank you, DJ. Sai Baba required 20 runs, the target. 20 runs to win this match in 20 runs required in 4 overs.
Superman Samarth Gavas, the man on strike, a man from Navilim. And boy, here we go. Akash, the bowler, will be bowling this power play over. And here we go. Oh, Superman off the mark with the style, with the 6. Tremendous entertainer of this Sai Baba critters. Off the mark with a sweet shot. And his die-hard fan has been arrived there. You can see Sagun Agarwadekar. No matter where this champion is playing, he's always watching this champion. Boy, here we go. Oh, shot, Magnavision. This is even better. Bang. Boundary. And this time it's a boundary. 6 and a boundary. Great cricketing shot from the champion, Samar. He's going really after the bowler. Only 10 required from here now to win this match. Superman, a real Superman. This Samarth Gavas. Dangerous campaigner. Once again, didn't connect well there. Dot, 6, boundary and a dot. Tomorrow we'll be watching this another famous cricketer out of Goa, Mr. Panaji Kalangudkar, will be arriving tomorrow in Galwar, day 2. And then Sandesh Thakur. Oh goodness, Amrut Villekar, man from Mapsa. They're all coming tomorrow here in Galwar, day 2. Shot into the gap. No need to run for that. That's a special from the champion. He'll get a boundary. 14 runs on the board straight away. Another 6 runs to win this match. Will he finish things in a style with a 6? Samarth Gavas, a dangerous campaigner. Man from Navilim. Boy, here we go. Just a single. And he'll keep the strike there. 5 runs to win this match from here. 15 runs on the board in this power play. So the 2 team has been qualified for this session 1 today. Sri Ganesh and Sai Icha critters. And afternoon session, and then the AAIS and winners of this. And on the top there will be a Sri Ganesh on the top. Sai Ichakrida second. And winners of these will be decided on this run rate. And back live over here. Will he finish things in the style? Required 5 runs to win this match. Samarth Gavas. Goodness my, dot delivery there. What an inning has been played in that previous match, this fellow Samarth Gavas. Shot. That's a winning shot. 6. He finished things in a style. Pranav Fatte, you can come and collect your man of the match. 4 runs and 2 wickets. You can come and collect your man of the match. And that's it from the commentary box for this evening. See you tomorrow, guys.